नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये। आज आपण 2 ते 2 या टिपक्यांपासून श्री महालक्ष्मी यंत्र कसे काढायचे हे बघणार आहोत। हे 2 आपण डॉट काढून घेतले आहेत, त्याच्या खाली सुद्धा असे 2 डॉट काढून घेतलेले आहेत। त्यानंतर हा आपण असा चौकोन करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा उभ्या लाईन देऊन घ्यायचे। एक लाईन झाली, त्यानंतर अजून एक छोटी करून घ्यायची। अशाच पद्धतीने आपण या चौकोनाच्या चारी बाजूला 3-3 रेषा तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने समोर आपण 3 रेषा काढून घेऊयात। हे आपल्या आता सगळ्या चौकोनाच्या नंतर 3-3 रेषा काढून झालेल्या आहेत। त्यानंतर आपण ही रेष या रेषेला जॉईंट करायची आहे। अशा पद्धतीने ही रेष या रेषेला जॉईंट करायची, तुम्ही बघू शकता। त्यानंतर ही रेष जोडून घ्यायची। त्यानंतर सगळ्यात छोटी रेष लाईन ड्रॉ करताना आपण थोडीशी फेंट ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर ही रेष या रेषेला आपण जॉईंट करून घ्यायची। थोडंसं तिरकं वगैरे वाटलं तर आपण व्यवस्थित करून घेतलं तर चालतं। त्याला एकदम एवढी मोठी लाईन जमत नसेल तर थोडी थोडी करून लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची। अशाच पद्धतीने हा डॉट या डॉटला जोडायचा आपण। आता ही रेष या रेषेला आपण जॉईंट करून घ्यायचं। बघू शकताय तुम्ही, आपल्या सगळ्या लाईन ड्रॉ करून झालेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला ही जी जागा दिसत आहे तिथे आपण छोटे छोटे कमळ काढून घेऊयात। अशाच पद्धतीने इकडे काढून घेऊयात आपण कमळ। आपल्या तर चारी बाजूने कमळ काढून झालेले आहेत। त्या कमळामध्ये मी गुलाबी कलर थोडासा टाकून घेते। त्यानंतर इथं आपण श्री काढून घेऊया।
आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये सुद्धा आपण कलर भरू शकतोय. ते आपण थोडासा कलर भरून घेऊयात. बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही आपलं श्रीयंत्र, श्री महालक्ष्मी यंत्र कसं दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.